विचारण्यात आलेला प्रश्न असा आहे, ख्रिस्ताचा जन्म कुठल्या दिवशी झाला असेल असे तुम्हाला वाटते? ख्रिस्ताचा जन्म कोणत्या दिवशी झाला? बायबल याची अचूक तारीख सांगत नाही. तरीही ऐतिहासिक, सांस्कृतिक व शास्त्रीय अभ्यासांवरून काही सर्वात शक्य मतसमूह पुढीलप्रमाणे आहेत. 1. डिसेंबर 25 का? हा दिवस रोमन साम्राज्यातील सन गॉड, सॉल इन्व्हिक्टस, सूर्यदेवतेचा उत्सव होता. 4थ्या शतकातील ख्रिस्ती लोकांनी येशू जन्माच्या उत्सवाची जागा घेण्यासाठी हा दिवस स्वीकारला असे अनेक इतिहासकार सांगतात. पण हा दिवस खरोखरच येशूचा खरा जन्मदिवस होता असे हे बायबल किंवा पहिल्या चर्च फादर्सनी कुठेही म्हटलेले नाही. हो, येशूचा जन्म 25 डिसेंबरलाच झाला असे बायबलमध्ये किंवा पहिल्या शतकातील ख्रिस्ती लेखनांमध्ये कुठेही सांगितलेले नाही. उलट, ऐतिहासिक व बायबलिक पुरावे दाखवतात की हा दिवस नंतर ठरवला गेला. खाली सर्व महत्त्वाचे पुरावे दिले आहेत. 1. बायबलमधील स्पष्ट पुरावा 25 डिसेंबर असू शकत नाही. लूक अध्याय 2 वचन 8, मेंढपाळ शेतात होते. रात्री आपल्या मेंढ्यांची राखण करीत होते. जुदेयामध्ये, बेथलेहेममध्ये, डिसेंबर महिना थंड, पावसाळी आणि कडाक्याच्या थंडीचा असतो. इतिहासकार सांगतात की नोव्हेंबर ते फेब्रुवारी शेतात मेंढ्या राहत नसत. म्हणजेच डिसेंबरमध्ये मेंढपाळ रात्री शेतात असणे शक्यच नाही. 2. रोमन सेन्सस, जनगणना, थंडीच्या महिन्यात होत नव्हता. येशूच्या जन्माच्या वेळी कैसर ऑगस्टसने जनगणना करण्याचा हुकूम दिला. लूक अध्याय 2 वचन 1 ते 5. इतिहासानुसार रोमन जनगणना नेहमी उबदार काळात घेतली जायची, जेव्हा लोक सहज प्रवास करू शकतात. डिसेंबरमध्ये प्रवास करणे धोकादायक होते. म्हणूनच जनगणनेचा काळ डिसेंबर नसावा. 3. प्रारंभीच्या ख्रिस्ती लेखकांचे स्पष्ट उल्लेख 25 डिसेंबर माहीच नव्हता. पहिले 2-3 शतकातील ख्रिस्ती लेखक, चर्च फादर्स. 1. ऑरिजेन, ॲड 185-253. ते म्हणतात, ख्रिस्ती लोक जन्मदिवस साजरे करत नाहीत. फक्त पापी लोक असे करतात. म्हणजे येशूचा जन्मदिवस त्या काळात माहीत नव्हता आणि साजराही होत नव्हता. 2. टर्टुलियन, आयरेनियस, जस्टिन मार्टर. या कोणाच्याही लेखनात 25 डिसेंबरचा उल्लेख नाही. पहिल्या ख्रिस्ती पिढ्या हा दिवस साजरा करत नव्हत्या. 4. इतिहास, 25 डिसेंबर हा सूर्यदेवाचा उत्सव होता. रोमन साम्राज्यात डाईज नतालिस सोलिस इन्व्हिक्थी, अज्ज सूर्यदेवाचा जन्मदिवस 25 डिसेंबरला साजरा होत असे. सॅटर्नेलिया सातुर्नालिया. 17-25 डिसेंबरपर्यंत मोठा उत्सव, मद्यपान, नृत्य, रंगीबेरंगी सजावट, भेटवस्तू. चर्च इतिहासकार मानतात की ख्रिस्ती लोकांचा ख्रिस्त विरोधक द्वारे छळ होऊ नये म्हणून पूर्वीचा मूर्तिपूजक उत्सव ख्रिस्ती स्वरूपात बदलून 25 डिसेंबर ठेवला गेला. 5. 25 डिसेंबर हा ख्रिस्ती दिनांक 4थ्या शतकात सुरू झाला. पहिल्यांदा ॲड 336 मध्ये रोम कॅलेंडरमध्ये 25 डिसेंबर क्राइस्ट्स मास म्हणून दिसतो. येशूच्या जन्मानंतर जवळपास 300 वर्षांनी. जर हा दिवस खरा जन्मदिवस असता तर प्रेषित, अपॉसल्स, पहिली चर्च, जेरुसलेम, अंतियोक, पहिल्या 3 शतकांचे ख्रिस्ती लेखक ह्यांनी नक्कीच उल्लेख केले असते, पण एकही उल्लेख नाही. 2. बायबलनुसार संकेत, हिवाळा नव्हे, उबदार काळ, सांगण्यात आले. लूक अध्याय 2 वचन 8 मध्ये लिहिले आहे की मेंढपाळ रात्री मेंढ्यांचे रक्षण करत होते. डिसेंबरमध्ये इस्रायलमध्ये कडाक्याची थंडी व पाऊस असतो, त्यामुळे मेंढपाळ रात्री बाहेर नसत. यातून कळते की हा काळ हिवाळा नव्हे, तर वसंत ऋतू किंवा शरद ऋतू असू शकतो. 3. बहुतेक विद्वानांचा अंदाज सप्टेंबर किंवा ऑक्टोबर
ज्यू लोकांच्या टॅबरनॅकल्सचा सण फिस्ट ऑफ टॅबरनॅकल्स सुक्कॉट सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये असतो. देव माणसाच्या रूपात तंबूमध्ये राहिला. द वर्ड टॅर्नॅकल्ड अमंग अस शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. योहान अध्याय 1 वचन 14. त्यामुळे काही विद्वान म्हणतात की येशूचा जन्म सुक्कोटच्या काळात झाला असावा. 4. आणखी एक मजबूत मत मार्च एप्रिल वसंत. योहान बाप्तिस्मा करणायाचा जन्म आणि मरियमला दिलेल्या संदेशाचे अनन्सिएशन कालक्रम पाहता. काही अभ्यासकांच्या मते येशूचा जन्म मार्चच्या शेवट किंवा एप्रिलच्या सुरुवातीला झाला असावा. मेंढ्या ह्या काळात मेंढरांना जन्म देत असतात. तरीही सर्वात स्वीकारलेले निष्कर्ष. येशू डिसेंबर 25 ला जन्मला नाही. हा दिवस मूर्तिपूजक देवाचा उत्सव आहे. जो परमेश्वर मूर्तिपूजेचा द्वेष आणि घृणा करीतो, तो असल्या दिवसाला त्याचा जन्मदिवस म्हणून स्वीकारील काय? खरा जन्मकाल सप्टेंबर-ऑक्टोबर. विद्वान ह्यांचा विचार किंवा मार्च-एप्रिल पैकी एक. बायबल याची तारीख जाणीवपूर्वक नमूद करत नाही, जेणेकरून आपण दिवस नाही, व्यक्ती, ख्रिस्त यावर लक्ष केंद्रित करू. पण आज ख्रिस्तापेक्षा लोक जास्त दिवसाला महत्त्व देतात. पण ख्रिस्त हा रोज जगायचा असतो हे आपण विसरून जातो.